बुद्धीचे ज्ञानसाठा बुद्धीचे राजे युगंधर रयतेचे छत्र कोपरखैरणे सेक्टर 8 मधील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आणि सातारा जिल्हा रहिवासी संघ मेळाव्याला संबोधित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज आणि साताराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले नवी मुंबईत उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि समाजसेवक किरण महाडिक आणि रंजना मडवी महाडिक यांच्याद्वारे करण्यात आले होते। या कार्यक्रमाला सातारा जिल्हा रहिवासी संघाच्या सदस्यांनी आणि उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत उदयनराजे भोसले आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर उपस्थित होती। यानंतर श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या हस्ते किरण महाडिक आणि रंजना मडवी महाडिक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। आपल्या भाषणात उदयनराजे भोसले यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण केले आहे आणि याचेच अनुकरण प्रत्येक नागरिकाने केले तर त्यांचे आयुष्य सफल होईल। संपूर्ण जीवनात आयुष्यभर एकच गान मंत्र मी एक पाळलंय जे जतन करतो आणि भविष्य काळात सुद्धा त्याच मार्गाने मी जात असतो। ते म्हणजे महाराजांचे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे विचार ते प्रत्येकाने जर आचरणात आणले तर हे संपूर्ण आपला देश सोडून द्या पण अख्ख्या संपूर्ण जग एवढं सुंदरमय होईल की बोलायचं नाही। एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या राजकीय शैलीत विरोधी पक्षावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करण्यावर घणाघाती शब्दात प्रहार केला। राजकीय पक्ष हे यांनी फक्त महाराजांचं नावाचं स्वतःच्या वेगवेगळ्या अँगलनी त्यांच्या जसं फावल तसं वापर केला। थोडं ह्या सगळ्या पक्षांनी महाराजांचे विचार आणले असते तर आज या संपूर्ण भारतात आणि खास करून महाराष्ट्रात गरिबी ही संपुष्टात आली असते। त्यांनी कार्यक्रमादरम्यान अशी देखील घोषणा केली की नवी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या सातारकरांसाठी लवकरच सातारा भवनचं निर्माण केलं जाईल। सातारा भवन असं मी संकल्पना त्यावेळेस मांडली होती। त्यासाठी प्रयत्न करणार नाही, वाटेल त्या परिस्थितीत सातारा भवन हे झालंच पाहिजे। कारण या संपूर्ण म्हणजे गाभाड कष्ट करत असताना वेगवेगळ्या मग डॉक्सवरती सगळे बंधू असतील सगळे त्यांनी कसे राहतात बरोबर त्यांनी सुद्धा व्यवस्थित त्यांना त्यांची राहायची व्यवस्था झाली पाहिजे त्यासाठी वाटेल त्या परिस्थितीत करणार। मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले। खूप खूप शुभेच्छा देते। प्रत्येक नागरिकाची समस्या इथपर्यंत येऊन पोहोचू दे आणि त्याचं निरसन होऊ दे ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते। सामाजिक कार्यकर्ता आणि उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक किरण महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ते उदयनराजे भोसले यांच्याद्वारे करण्यात आलेल्या कार्याने प्रभावित झाले आहेत म्हणून त्यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी श्रीमंत उदयनराजे भोसलेंना आमंत्रित केले होते। सातारा जिल्ह्याचे ते खासदार आहेत आणि मी तरळेगावचा रहिवासी असल्यामुळे या नवी मुंबईमध्ये राहताना कधीतरी असं वाटत होतं की आपल्या जिल्ह्यात
एक शिवछत्रपतींचे वंशज आहेत, ज्यांना कुणाला जवळून पाहता येत नाही, ज्यांच्या जलमंदिरात जायलासुद्धा आज जनतेला भीती वाटते. तर कुठंतरी त्यांची एक संकल्पना मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या हिशोबाने या नवी मुंबईत मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजेजी भोसले यांचं जनसंपर्क कार्यालय काढलं. पुढे त्यांनी असंही सांगितलं की या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमाने ते सातारा जिल्ह्यातील नवी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवण्यास तत्पर राहतील. प्रत्येक नागरिकाला ज्या ज्या समस्या असतील त्या कशा त्याचं निवारण होईल त्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आणि जर महाराजांकडून त्याचं काही सहकार्य जर जास्त लागलं असेल तर तो जलमंदिरापर्यंत नेण्याचा प्रयत्न या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून करणार आहे. समाजसेविका रंजना मडवी महाडिक यांनीही आपलं मनोदय यावेळी व्यक्त केलं. महाराजांचं जनसंपर्क कार्यालय नवी मुंबईमध्ये प्रथमतः होत आहे. तर त्यामागची ती संकल्पना महाराजांचीच होती की माझं नव्या मुंबईत माझी सातारा जिल्ह्यातील जनता भरपूर प्रमाणात आहे, तर त्यांच्या संपर्कात जास्तीत जास्त जाता यावं यासाठी महाराजांनी नव्या मुंबईत जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आम्हाला असं वाटलं नव्हतं की महाराज नक्कीच येतील म्हणून, पण महाराजांनी ज्याप्रमाणे शब्द दिला आणि तो पाळला आणि जनतेनेही चांगलं सहकार्य केलं. आणि ह्या कार्यक्रमासाठी अहोरात्र माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि महाराज नव्या मुंबईत आले त्याबद्दल महाराजांचेही आभार. आले हो राजे उदयन राजे, रयतेचे राजे उदयन राजे, आले हो राजे उदयन राजे, रयतेचे राजे उदयन राजे, कार्य समृद्धीचे ज्ञानसाठा बुद्धीचे राजे युगंधार, रयतेचे छत्र उदयन राजे, गरिबांचे मित्र राजे, सन थोर सारे ढोलती, राजांचा जय घोष बोलती. आले हो राजे उदयन राजे, रयतेचे राजे उदयन राजे, आले हो राजे उदयन राजे, रयतेचे राजे उदयन राजे, खंबीर नेतृत्वाचे वादळ, रयतेला राजाचे पाठबळ, खंबीर नेतृत्वाचे वादळ, रयतेला राजांचे पाठबळ, कार्य त्यांचे जोमदार, राजे आमचे दमदार. आले हो राजे उदयन राजे, रयतेचे राजे उदयन राजे, आले हो राजे उदयन राजे, रयतेचे राजे उदयन राजे, आले हो राजे उदयन राजे, रयतेचे राजे उदयन राजे. ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र.